यानंतर बघूया टॉप 9 बातम्या। सुरुवात करूया राज्यसभा उमेदवारीच्या बातम्यांसंदर्भात। भाजपकडून राज्यसभेसाठी 3 उमेदवार जाहीर। अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित गोपछडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब। उद्या उमेदवारी अर्ज भरणार। राज्यसभेसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून राज्यसभा उमेदवारांची घोषणा। काँग्रेसमधून आलेल्या मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर। पक्षाने सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली आहे। पक्ष आणि नेत्यांचे आभार। आजवर पक्ष संघटनेसाठी केलेल्या कामाचं फळ मिळालं। डॉक्टर अजित गोपछडेंची पहिली प्रतिक्रिया। त्या न्यायाचं मी पूर्णपणे सोनं करून दाखवेन। मी अतिशय सामान्य माणूस आहे आणि सामान्य कार्यकर्ता आहे, तळागाळातून आलेला आहे। जीवनामध्ये सगळ्यांना यश अपयश येत असतं आणि सगळ्या कार्यकर्त्यांची भावना आहे, त्यामुळे पक्षाचा सन्मान करणं आणि माझ्या ज्येष्ठांचा सन्मान करणं हे माझं काम आहे। विधानसभा निवडणुकीनंतर ना कामापासून ढळले ना पक्षापासून, त्यामुळे पक्षाने संधी दिली। राज्यसभा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मेधा कुलकर्णींकडून पक्षाचे आभार। राज्यसभेतही पुण्याचे प्रश्न मांडता येतील। पुणे माझं माहेरघर आहे, कुलकर्णींची प्रतिक्रिया। राष्ट्राच्या विधिमंडळात असलो किंवा संसदेचा भाग असलो तरी पुणे हे माझं माहेरघर आहे आणि त्यामुळे पुण्यातल्या विषयांमध्ये लक्ष घातलं जाणार नाही असं तर नक्कीच नाही होणार। माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मोठी आहे, ती प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन। राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अशोक चव्हाण यांचं ट्विट। पंतप्रधान मोदी, अमित शहांचं फडणवीसांचेही मानले आभार। चंद्रकांत हंडोरे महाराष्ट्रातून काँग्रेसच्या राज्यसभेचे उमेदवार, तर माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्या केंद्रीय नेत्यांचे आभार। चंद्रकांत हंडोरेंची प्रतिक्रिया। प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे राज्यसभेचे उमेदवार। सुनील तटकरेंची घोषणा। पटेल खासदारकीचा राजीनामा देऊन उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार। पक्षातर्फे उद्या राज्यसभेच्यासाठी आम्ही प्रफुल्ल पटेल यांची निवड केलेली आहे आणि प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उद्या अधिकृत उमेदवार त्या ठिकाणी असतील। राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार। भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची घोषणा। तर सर्वांकडे पुरेसा कोटा आहे, चुरस निर्माण करण्यात तथ्य नसल्याचं वक्तव्य। 100% बिनविरोध असं मला वाटतं आहे, कारण सर्वांकडे आपापला कोटा आहे। तर मला वाटतं या निवडणुकीला चुरस निर्माण करून काही उपयोग नाही।